कमल सुरक्षित आहे, काटे बिटे काय नाही. कमलाची फुलं आणि एकी पाकळी जाणार नाही. अखंड कमल तिथे राहील. तिथे मी गावं घेऊन देणार नाही, तिथे खर्च करून देणार नाही असं सांगत होते मंत्री देवाभाऊ. त्यांनी सांगितलं की तुम्हाला निधी पाहिजे, गावांचा जी आर निघालेला आहे, आपलं सरकार आहे आणि सरकार असल्यामुळं निधी देण्याची जबाबदारी. सुज्ञ जनतेने आज सुद्धा जर भारतीय जनता पार्टीचा विचार केला नाही तर ह्या गावाचा विकास कुठेतरी भारतीय जनता पार्टी कधी कुठेही आम्ही कसे निवडून येऊ हे सांगत नसतं. भारतीय जनता पार्टी हे ग्रास लेवलला ग्राउंड लेवलला काम करत असते. भारतीय जनता पार्टी हे विचारांनी जोडलेली दर्शक बंधूंनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आताच माननीय नामदार गणेशजी नाईक साहेबांची सभा पार पडली. त्या सभेला अतोनात गर्दी होती आणि जे मतदार राजा होता, मतदार राजांना त्यांनी आश्वासनं सुद्धा दिलीत. आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता लक्ष्मणदादा पाटील आपले सन्मान्य महोदय आहेत. महोदय, कसं बघताय? खूप छानसं नियोजन केलं. वनमंत्री गणेश नाईक साहेब या ठिकाणी आलेत आणि जगन्नाथ पाटील साहेब असतील की बाकी सुभाषजी भोये साहेब असतील, रमेश पाटील असतील, तुम्ही असाल, मस्कर साहेब असतील किंवा दत्ता साहेब असतील किंवा महादेव जाधव साहेब असतील, हे सर्वांना नियोजन छान केलं होतं. पण साहेबांनं विरोधकाचा तांगा पलटी केला. आपण सर्वांनी जे पाहिलंच असेल की माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब काय बोलले किंवा व्यासपीठावरती असलेल्या सर्वांनीच काय म्हणाले, आपण सर्व लाईव्ह पाहिलेलं आहे. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालू होता की नाईक साहेब 6 महिन्यात गावं बाहेर काढतील, 6 महिन्यात गावं बाहेर काढतील. असं कधी होत नाही. ज्या नाईक साहेबांनी 10 वर्षापूर्वी सांगितलं की गावं कशी घेण्यासाठी त्याचा पाठपुरावा कसा करावा, त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्या माध्यमातूनच आपण ही समिती स्थापन केली. समितीच्या माध्यमातून गावं घेण्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि तो झाला. आणि नाईक साहेबांचं म्हणणं होतं की आम्हाला निधी मिळावा. त्या निधी नाही मिळाली तर मी गावं घेऊन देणार नाही, तिथे खर्च करून देणार नाही असं सांगत होते. परंतु माननीय आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलं की तुम्हाला निधी पाहिजे, गावांचा जी.आर. निघालेला आहे, आपलं सरकार आहे आणि सरकार असल्यामुळं निधी देण्याची जबाबदारी आमची आहे. नाईक साहेब, तुम्ही कितीही सांगा आणि किती मागा, ही सर्वचे सर्व निधी आम्ही देऊ. आणि तसा शब्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून मिळाला आणि त्या अनुषंगाने निवडणुका झाल्यानंतर ह्याचा कायापालट, ही 14 गावं तिकडे गेल्यानंतर याचा कायापालट ह्या सर्वच्या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. आणि शासनाची निधी जी पाहिजे ती जेवढी पाहिजे तेवढी शासनाची निधी मिळणार आहे. त्याच्यामुळं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जो चालू होता की अशी गावं काही निघणार नाही. आणि आपल्या समोर साहेबांनी सांगितलं की ह्या गावांचा कायापालट करू, इथले जे कामगार असतील, इथले जे रस्ते असतील, इथली जी झोपडपट्टी म्हणजे काय अनधिकृत बांधकामं जे असतील त्या सर्वचे सर्व काढून तुम्हाला जे जे पाहिजे, पाण्याचा प्रश्न असो, त्यांचा स्वतःचा मोरबे धरण आहे महापालिकेचा, आणि अनुषंगाने सर्वचे सर्व जे आम्हाला पाहिजे, जे जनतेला पाहिजे ते सर्वचे सर्व मिळणार आहे. त्याच्यामुळे ते त्याबाबत अजिबात निश्चित आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. महोदय, मगाशी साहेबांनी सांगितलं की तुम्ही 14 गाव सरपंच सेविका समितीचे अध्यक्ष होता. तुमचे गाव ज्यावेळेस महानगरपालिकेत समाविष्ट केले त्यावेळेस सन्माननीय नामदार गणेश नाईक साहेबांना विश्वासात नाही घेतलं. त्यांनी आता ती व्यवस्था म्हणून दाखवली. मग हे तुम्हाला माहिती होतं? नाही, ते विश्वासात मी त्यावेळी सुद्धा नाईक साहेब म्हणाले होते का लक्ष्मण असं कधी असतो का, जी.आर. निघल्या, मी आमदार आहे, महापालिकेच्या आहे, आम्हाला काहीतरी विचारायला पाहिजे होतं. मी त्यावेळी सुद्धा बोललो होतो, आताही बोललो होतो. माननीय उपमुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आणि मग तेही तो ह्याचा लोकसभेची निवडणूक लागली आणि तातडीने आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलो आणि तातडीची बैठक बोलवली आणि जी.आर. काढला. परंतु जी.आर. काढला. आता जे काही 14 गावामध्ये किंवा नवी मुंबई महापालिकेवरती ते तुमची काटेकी टक्कर आहे, काटेकी टक्कर आहे आणि जंगी सामना आहे. त्या सामन्यामध्ये मग साहेब म्हटले की आपल्या एकूण 65% जरी वोटिंग भेटली तरी आपला विजय आहे. म्हणजे महापौर भाजपाचा आहे. पण साहेब, विरोधक कमी मत समजणार. नाही, आम्ही विरोधकांना कमी नाही समजत. आम्ही तर 14 गावाच्या माध्यमातून आता तर कल्याण डोंबिवलीला आपण पाहतात की कितीतरी नगरसेवक बिनविरोध झाले.
मग इथे तर शिंदे साहेब किंवा खासदार साहेब किंवा आमदार साहेब हे शिवसेनेचे होते आणि अनेक वर्षापासून आम्हीच त्यांना निवडून देतो. युतीचे आहोत ना आम्ही. आणि अशा माध्यमातून आम्ही तर असा विचार करत होतो की इथे बिनविरोध करावी. एक असो जागा बिनविरोध केली असते, 2 जागा मिळाल्या असत्या. एक शिवसेनेला मिळाली असती, एक भाजपला मिळाली असती. परंतु त्यांची मानसिकता तशी नाही आहे. इथले स्थानिक लोकांचे वरिष्ठ नेत्यांचं मी सांगत नाही. येस येस त्यांच्यापर्यंत कदाचित निरोप पोहोचला नसेल. बरोबर. पण स्थानिक पातळीवरती जे उमेदवार उभे राहिलेत, तर त्यांची त्यांची मानसिकता नाहीये. एकत्र बसा आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढा. ती मानसिकता नसल्याकारणाने आम्हाला एकमेकाच्या विरुद्ध लढावं लागलंय. परंतु त्यांच्या आता मी काल परवा दिवशी तुम्ही बघितलंय की ते वरच्या लेवलच्या नेत्यांवरती, आमच्या नेत्यांवरती आणि आपले सर्वचे महायुतीच्या नेत्यांवरती काहीतरी टीका टिप्पणी करत असतात. आम्ही तसं करत नाही. लक्ष्मण पाटीलचा स्वभाव नाही तसा त्यांच्या मोठ्या नेत्यांवरती टीका करणार. मी साध्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा कधी करत नाही. त्यांना काय टीका करायची तर करू दे. त्यांची जागा 16 तारखेला 15 तारखेला मतदार बंधू भगिनी त्यांना दाखवतील. आपल्या समवेत कल्याण ग्रामीण 14 गाव विभाग अध्यक्ष आहेत. महोदय, कसं बघताय, साहेबांनी खूप छानसं तुम्हाला संबोधन केलेलं आहे. इथल्या मतदारांना मुख्य प्रवाहामध्ये, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे, अभिवचन दिलेलं आहे. पण आता ही निवडणूक जिंकल्यानंतर मग ही निवडणूक जिंकण्यासाठी काय व्यूहरचना असणार आहे? तुम्ही विरोधकाचा टांगा कसं पलटी करणार आहात? गेले अनेक वर्ष या भागाचा विकास झालेला नाही आणि विकास होणार पण नव्हता. जरी नवी मुंबई महापालिकेत ही गावं जर समाविष्ट झाली नसती, आता नवी मुंबईत महापालिकेत ही गावं समाविष्ट झाली आणि त्याचं आता हे इलेक्शनचं बिगुल वाचलेलं आहे. 15 तारखेला वोटिंग आहे. त्याच्यामध्ये जर 14 गावाच्या सुज्ञ जनतेने आज सुद्धा जर भारतीय जनता पार्टीचा विचार केला नाही, तर ह्या गावाचा विकास कुठेतरी मागे राहील. परंतु आता नाईक साहेबांनी व्यासपीठावरून बघितले असेल की ह्या गावासाठी कुठल्याही गोष्ट बाकी राहणार नाही. प्ले ग्राउंड पासून तर नाना नानी पार्क पर्यंत या सर्व सुविधा साहेब देणार आहेत. वारकरी भवनापासून तर आगरी समाज हॉल पर्यंत ह्या गोष्टी सर्व देणार आहेत. इथल्या तरुणांना रोजगारीचा सुद्धा प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत या माध्यमातून. आपल्या समयात उच्च विभूषित रवींद्रजी थोरे सर आहे. थोरे सर भाजपामध्ये अनेक वर्षापासून काम करतात. भाजपाची रणनीती ही कुणाला समजली नाही. म्हणजे म्हणतात ना, संत वाते कृष्णामध्ये, संत वाहून आपलं आपलं काम करते आणि विकासाला मोठी चालना भेटते. पण आता 14 गावाचा विकास आणि सन्मान्य लक्ष्मण पाटील साहेबांच्या सुनबाई आता उभे टाकलेले आहेत. त्यांना निवडून आणण्याची कसं काय रणनीती असणार आहे? खऱ्या अर्थाने 14 गावांचा विकास व्हावा हे एका विचाराने झपाटलेलं व्यक्तिमत्व म्हणजे समाजसेवेतील व्रतवैकल्य यांनी हाती घेतलंय. ते आमचे नेते, 14 गावचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आणि मी स्वतः त्या ओबीसी मोर्चामध्ये त्यांच्या अंडर जिल्हा सरचिटणीस पदावरती काम करतोय. खऱ्या अर्थाने 14 गावांचा विकास या एका विचाराने झपाटलेलं जे नेतृत्व आहे, त्यांच्याच घराण्याला, त्यांच्याच विचारांना आणि त्यांच्या संकल्पनेला साजेसा असा उमेदवार त्यांनी त्यांच्या घरातून त्यांची सुशिक्षित अशी सुनबाई या ठिकाणी त्या निवडणुकीला सामोरे जात आहे. आदरणीय नाईक साहेबांच्या आताच प्रचार सभा झाली. त्या प्रचार सभेमध्ये नाईक साहेबांनी त्यांच्या मनामध्ये असलेले 14 गावांप्रती असलेले विचार या ठिकाणी मांडले. अगदी स्पष्टपणे त्या नाईक साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की मी त्यावेळा विरोध कशासाठी करत होतो. त्या विरोधाला त्यांनी हात घातला आणि स्पष्टपणे सांगितलं की ह्या ठिकाणी 14 गावांचा विकास करायचा असेल तर बाजूला असलेला डोंगर फोडून त्या ठिकाणी बोगदा करावा लागेल. 14 गावांचा विकास करायचा असेल तर ह्या ठिकाणचे रस्ते, पायाभूत सुविधा, या ठिकाणची जलवाहिनी कुठून आणता येईल का, त्याच्यासाठी लागणारा खर्च, इथले सगळे स्लम एरिया सुधारायचा असेल तर त्याच्यासाठीचा असणारा खर्च, या ठिकाणच्या भागामध्ये हॉस्पिटल्स असतील, या ठिकाणच्या भागामध्ये शैक्षणिक सुविधा पुरवायच्या असतील तर या ठिकाणी 500 कोटीचा निधी आम्हाला लागत होता आणि त्याची मागणी स्वतः आताचे वनमंत्री आणि तेव्हाचे आणि आताचे पालकमंत्री पालघर जिल्ह्याचे नाईक साहेबांनी या ठिकाणी सगळं सांगितलं आहे. आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी कधी कुठेही आम्ही कसे निवडून येऊ हे सांगत नसतं. भारतीय जनता पार्टी हे ग्रास लेवलला, ग्राउंड लेवलला काम करत असते. भारतीय जनता पार्टी हे विचारांनी जोडलेली पार्टी आहे. ह्या देशाचे सर्वोच्च नेते आणि जागतिक कीर्तीचे एक नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब
त्यांच्या विकसनशील दृष्टिकोनातून या राज्याचे आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते देवाभाऊ, तसेच या ठिकाणचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे आमचे अध्यक्ष, सन्माननीय आणि आमच्यासाठी वंदनीय असणारे आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब, आमच्या जिल्ह्याचे नेते जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब साहेब, आमच्या ओबीसीचे नेते लक्ष्मणरावजी पाटील साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि ही निवडणूक निश्चितच आम्ही चांगल्या प्रकारे आणि प्रचंड बहुमताने जिंकू. हे होते रवींद्रजी थोरवे साहेब. या अगोदर लक्ष्मणजी पाटील असतील, सुनीलजी मस्कर असतील, यांनी आपली महानगरपालिकेवरती कंबळ कसं फुलणार आणि महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता भाजपाची कशी येणार ही त्यांनी विविध रचना सांगितली. आणि ह्या 14 गावात जो पाठीमाग व्हिडिओ व्हायरल झाला होता की 14 गावं 6 महिन्यामध्ये जरी महापालिकेत समाविष्ट केली तर ती 6 महिन्यात बाहेर काढल्या जातील असं गणेश नाईक साहेब बोलले होते. परंतु आताच स्पीचवरती सिद्धेश्वर वार्ता न्यूजने लाईव्ह टेलिकास्ट केलेला आहे की गणेश नाईक साहेब म्हटलेत की ह्या 14 गावाचा कॉलेज फिरण्यापेक्षा चांगला विकास करू, नवी मुंबई महापालिकेला शोभेल असा विकास करू. झोपडपट्टी असेल, परिवहन व्यवस्था असेल, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा असेल किंवा पाणी सुविधा असेल, शिक्षण सुविधा असेल, सागरी समाज हॉल असेल, त्या सर्व सुविधा, नागरिक सुविधा गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून भेटणार आहेत. कारण महापालिकेवरती भाजपाची एका हाती सत्ता येणार आहे. तसे बांधव या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.